नमस्कार. आपण पाहत आहे राजकीय बोल. मी तुमचा शेतकरी मित्र आणि शेतकरी पुत्र. आपल्यासमोर मोठ्या प्रमाणात आता खरीपाची सुरुवात चालू आहे आणि खरीपाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टींचं मोठ्या प्रमाणात संकट येत आहे आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अडीअडचणीला सामोरं जावं लागत आहे. आणि तसं पाहिलं तर गेल्या वर्षीपासून जर आपण जर विचार केला तर गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीला पाऊस पडला आणि लोकांना भरपूर आशा होती की या वर्षीचा खरीप चांगला झाल्यामुळे, मान्सून चांगला झाल्यामुळे उत्पन्नही चांगलं भेटेल. परंतु उत्पन्न काढण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणात जास्तीचा पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या वर संकट आलं आणि ते संकट पाठ सोडायचं काही बघत नाही. सध्याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या काही समस्या आहेत आणि त्या माध्यमातून आपण त्या कशा पद्धतीनं सोडवल्या पाहिजेत आणि याच्यावरच आजच्या या भागामध्ये आपण पूर्णपणे माहिती सांगणार आहोत आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, हे कठीण वर्ष आहे आणि हे वर्ष कठीण कशामुळं तर मोठ्या प्रमाणात समस्या जाणवत आहेत आणि त्या समस्या कोणत्या आहेत तर ते महत्त्वाच्या 4 समस्येवरच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं पूर्णपणे अवलंबून आहे. पहिली समस्या आहे ती आता सध्याला असणारी इंधन टंचाई. दुसरी आहे अल निनोचं मोठ्या प्रमाणात असणारं संकट. तिसरं संकट आहे खताची मोठ्या प्रमाणात असणारी टंचाई आणि चौथं संकट म्हणजे की शासनाचं धोरण आणि बदलत चाललेली ही बाजारभाव आणि इतर परिस्थिती. याच्यावरच आजच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण चर्चा करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात खरीपाची तयारी चालू आहे. मोठ्या प्रमाणात उन्हाळी कामांची चालू आहे. उन्हाळ खरडा म्हणतात आपल्या ग्रामीण भागात. तो उन्हाळ खरडा चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात सध्याला टंचाई जाणवते ती इंधनाची. आणि इंधनाची टंचाई जाणवल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आवश्यक असणारं डिझेल मोठ्या प्रमाणात भेटत नाही आणि सध्याला जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात जुने काळ जर विचार केला तर बैलावर नांगरट करण्याचा जमाना राहिला नाही. मोठ्या प्रमाणात यांत्रिकरण आलेलं आहे. यांत्रिकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतीची कामंही ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर खरेदी केले, परंतु आज ट्रॅक्टर आहे, बारदान आहे, परंतु इंधन नाही. महत्त्वाचं आणि या इंधनाची टंचाईमुळे मोठ्या प्रमाणात समस्या जाणवत आहे. अनेकही लोकांचा आजही नांगरट राहिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात खरीप तर जवळ येत आहे, परंतु मोठ्या प्रमाणात संकट आणि रोजच्या रोज 3-4 दिवसानंतर इंधनाचे दरसुद्धा वाढत आहेत. हे झालं ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे, ज्यांच्याकडे हे आहे. परंतु ज्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही अशा लोकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचण आहे. प्रत्येक ट्रॅक्टरवाला हा इंधनाची टंचाई सांगतो आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भाववाढसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि ऐनवेळेस पैसे देण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडे पैसा नाही. महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्याकडे येणारा जो स्रोत होतं ते स्रोतसुद्धा थोडंसं कमी झालं आहे. कारण की पीक विमा इतर माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून मदत या गोष्टी होत्या, परंतु त्याही शासन दरबारी मोठ्या प्रमाणात लाल फितीमध्येच अडकून बसले आहेत. मोठ्या प्रमाणात कायदेशीर बाबी असतील किंवा मोठ्या प्रमाणात पीक विमा आणि शासनाचं मोठ्या प्रमाणात तंटे असतील, याच्या माध्यमातून जो भरडला जातो तो शेतकरीच भरडला जातो. त्यामुळं मोठ्या प्रमाणात त्याला आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो कमकुवत बनत चाललेला आहे आणि मोठ्या प्रमाणात संकट आलं आहे ते इंधन आणि शासनाची मदत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की मोठ्या प्रमाणात खत टंचाई. आज जर आपण पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात खरीप चालू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लिंकिंगचा प्रकार होता, परंतु यावर्षी लिंकिंगचा प्रकार तर लांब राहिला, परंतु युरिया भेटणं सुद्धा अवघड झालेलं आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असणारा आंतरराष्ट्रीय इराण, अमेरिका भांडण असेल किंवा इतर तंटे असतील किंवा समुद्री मार्गाने येणारी युरियासाठी लागणारी मोठ्या प्रमाणात वाहतूक ती सुद्धा थांबलेली आहे आणि त्यामुळं युरियाचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी पडलं. एकूण जर खताच्या वापरामध्ये जर पाहिलं असेल तर युरियाचं प्रमाण सर्वाधिक आहे आणि भारतीय शेतकऱ्यांचं युरिया वापरण्याचं प्रमाणसुद्धा आहे. एकूण खत वापराच्या 60% युरिया वापरला जातो, परंतु तो युरियासुद्धा आपल्याला आज उपलब्ध होत नाही. भारतामध्ये जो युरिया तयार होतो त्याचा बी जो असणारं रॉ मटेरियल ते सुद्धा येण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात युरिया भारतामध्ये सुद्धा निर्माण होत नाही. ही सुद्धा मोठं संकट आहे आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खताची टंचाईसुद्धा जाणवली आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्या माध्यमातून हे संकटसुद्धा मोठ्या प्रमाणात तिसरं संकट म्हणजे एल नॅनो. एल निनोच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव यावर्षी होणार आहे. एकूण पावसाच्या 88%च फक्त पर्जन्यमान होईल असं भाकीत मोठ्या प्रमाणात हवामान तज्ज्ञ सांगतात. परंतु हे जर खरं ठरलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये आर्थिक मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आणि मोठ्या प्रमाणात ऊस लागवड आहे, इतर क्षेत्रामध्ये बागायती पिकामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आणि त्या माध्यमातून सुद्धा शेतकरी कुठंतरी मेटाकुटीस येईल अशी सध्याला शाश्वती आहे. त्यानंतरचं पुढचं म्हणजे की शासनाचं धोरण आणि हमीभाव
याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे. आपण जर यावर्षीचा भाव पाहिला असेल सोयाबीन इतर पिकामध्ये, तर शेतकऱ्यांचं कडलं पीक गेल्यानंतर सगळं ही गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली जाते आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक ही शेतकऱ्याचीच केली जाते आणि शेतकऱ्याचीच झाली जाते. या माध्यमातून आपण जर एका बारकाईनं गोष्ट विचार केली तर मोठ्या प्रमाणात आजही मोठ्या प्रमाणात शासनाचं धोरण ही कारणीभूत आहे. अनेक लवचिकता नाही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक बाबीमध्ये शेतकऱ्याची फसवणूक होणारच धोरण आहे. आज जर आपण पाहिलं तर अमेरिका आणि भारतीय जो शेतीविषयक करार झाला याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची फसवणूक होण्याची दाट शक्यता आणि त्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे. अशा पद्धतीने या 4-5 गोष्टीचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात संकट शेतीवर आधारित आहे. आता याच्यातून कशा पद्धतीने शेतकऱ्यांना बाहेर निघणं महत्त्वाचं आहे, तर याच्यामध्ये बारकाईने जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कमी कालावधीच्या पिकांचं जास्तीत जास्त वापर करणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की साधारणतः आपण जर पाहिलं असेल तर बागायती पिकं न घेता आपण कोरडवाहू पिकांचंच मोठ्या प्रमाणात लागवड करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आंतरपीक हा मूळ मुद्दा महत्त्वाचा आहे. आंतरपिकाचा जास्तीत जास्त अवलंब करणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर सोयाबीन तूर, सोयाबीन उडीद किंवा मूग यांचा आंतरपिकाचा प्रादुर्भाव केला तर निश्चितपणे एका पिकातून झालेलं नुकसान दुसऱ्या पिकातून भरून काढलं जाईल. या माध्यमातून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये वेगळे बदल करून किंवा नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून बदल करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण एक प्रकारे ओढावलेलं संकटसुद्धा थोड्याफार प्रमाणात कमी करू शकतो. या नैसर्गिक संकटावर कशाही पद्धतीनं आपण मात करू शकत नव्हतो, परंतु त्याचा प्रभाव हा आपण थोडा कमी करण्यासाठी सुद्धा कारणीभूत. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की बागायती वाण सोयाबीन असेल किंवा इतर पिकाचे कमी कालावधीचे वाणं निवड करणे गरजेचे आहे. ज्याच्यामध्ये की साधारणतः 90 ते 95 दिवसाचा कालावधी, 110 ते 115 दिवसाच्या कालावधीच्या व्हरायटीचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे पाण्याचा ताण सहन करणाऱ्या पिकांची जास्तीत जास्त लागवड करणे गरजेचं आहे आणि या माध्यमातून सुद्धा आपण अल निनो सारख्या संकटावर सुद्धा थोड्याफार प्रमाणात मात करू शकतो. अशा पद्धतीनं जर आपण काही बदल केले आणि शेतीविषयक ज्ञानाची देवाणघेवाण केली तर त्या माध्यमातून सुद्धा शेतीचा विकास होऊ शकतो. परंतु जो झालेलं नुकसान तर ते कमी प्रमाणात करू शकतो. या माध्यमातून आपण या वर्षीच्या मोठ्या प्रमाणात खरीपाचं नियोजन करताना मोठ्या प्रमाणात आपण या गोष्टी करणं गरजेचं आहे. दरवर्षी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शासनाची उदासीनता सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. याच्यामध्ये कारणीभूत म्हणजे की विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून ज स शेतकऱ्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवणे आवश्यक आहेत, परंतु त्या गोष्टी आजही पोहोचवल्या जात नाहीत. खरीप नियोजन बैठक ही अगोदरच घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टींचा उहापोह करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना एकत्रित येऊन मार्गदर्शन करणं पाहिजे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचं संकट कसं कमी होईल याच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु आज तो शासनाकडून आपण जर गोष्टी पाहिल्या तर त्याच्यामध्ये उदासीनता मोठ्या प्रमाणात शासनाची सुद्धा आहे आणि त्या उदासीन धोरणामुळे सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात अडीअडचणीला आला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचं आणि शेतीचं जास्तीत जास्त कशाप्रकारे आधार देण्याचं काम करता येईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्या प्रयत्नातला एक भाग म्हणजे की आपण सुद्धा एक प्रकारे विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याकडलं ज्ञान हे इतर शेतकऱ्यांना कसं पोहोचवता येईल याच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. तसेच आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त कमेंट करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर निश्चितपणे ते पण कळवा. तसेच आमचे नवनवीन भाग पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात आमच्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो, तुमचाच एक मित्र, एक शेतकरी पुत्र आपल्याला विनंती करते की जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि या विनंतीला निश्चितपणे आपण मान देताल आणि त्या माध्यमातून येणाऱ्या खरीपासाठी सुद्धा तुम्हाला शेतकरी बांधवांना आणि आमच्या सर्व श्रोत्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा आणि त्या माध्यमातून येणारा खरीप हंगाम हा आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल, अतिशय उत्पन्नशील ठरेल आणि जास्तीत जास्त शेतीचं उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी राहील हे एवढंच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा विनंती की आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.